10 वाजता निघाले रात्री. आता आपण आलोय मेंदुर्गी गावात. इकडनं कर्नाटका बॉर्डर 9 किलोमीटर फक्त. कर्नाटकाच्या अजून काय गाड्या दिसत नाही आम्हाला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 384 किलोमीटर बाकी आहे. मॅपवर दाखवतंय 8 तास. टोल प्लाझावरून इकडं निघालंय पुणे सोलापूरच्या. आता डायरेक्ट सोलापूर क्रॉस करूनच ब्रेक घ्यायचा. हां 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 हा नजारा बघायला जे मजा असते ना. हां रात्रभर ड्राईव्ह करा आणि नंतर मॉर्निंग. आता वाजलेत 6:30. आम्ही 10 वाजता निघालो रात्री आणि आता 6:30. जी मजा आली आहे. एवढ्या थकल्यानंतर जी सकाळची पहाट बघायला भेटते ना, काय सांगू शकत नाही. सुट्टी आहे म्हटलं की झोपले. झोपून काय होणार आहे, ते सगळेजणच करतात. सुट्टीची मजाही अशी करता आली पाहिजे की नंतरही कळेल की आम्ही काय केलं काय नाही. की जे एक मेंढी कशी एक मेंढी पुढे जाते सगळेजण मागे मागे जातात तसं नाही जायचं. आपण आपला रस्ता वेगळा घ्यायचा. एवढं 10 वाजून 6:30 म्हणजे 6, 7, 8 तासाच्या प्रवासानंतर ही पहाट. हां अजून सूर्यही उगवला नाही. बघा थवा, बघा पक्ष्यांचा थवा. मुंबईला तर बघायला भेटतो असं काय नाही, पण ते स्ट्रगल जे आपण चालवली आहे गाडी एवढी, बाईक जी राईड केली आपण, त्यानंतर जे सुख आहे ना बघण्यात, ते आनंदच वेगळा आहे तो. म्हणजे 6 वाजता जर नॉर्मल पहाट झाला असेल, 10 वाजल्यापासून 6 वाजेनंतर 7 तास त्या अंधारानंतर जी पहाट आली आहे, जो प्रकाश आहे तो डोळ्यावर जो पडतो ना, म्हणजे सगळी झोप, सगळं ताण, सगळं विसरून जायला होतं. ही मजा आहे सुट्टीच्या दिवशी बाहेर निघणं. सुट्टी घेऊन सुद्धा जरा काहीतरी थोडं लाईफमध्ये एन्जॉय आलं पाहिजे. तर तेच आहे, जॉबला निघा, जॉबवरून घरी या, जरा राईडलाही निघा. आता थोडंसं राईडला जमत नाही, बाईक काढता येत नाही किंवा बाईक नसेल, कशाही निघा. ST करा, ट्रॅव्हलर करा, ट्रेननी निघा, पण बाहेर निघा. जो आनंद आहे ना, जो आनंद भेटतो ना, तो एक प्रवास एन्जॉय करा. मजा काय तर प्रवासाची, की मुंबईच्या दगदगत्या जीवनानंतर जी मजा असते ना बाहेर पडल्यावर, ती अनुभवा एकदा. ते अनुभवलंच पाहिजे, नाही तर आयुष्यात कामच करू का उपयोग नाही. आता जो वारा, गारवा जो आहे ना वाऱ्यामध्ये, हां हे तुम्ही कोणतंही कशाही बाहेर निघा, अनुभवलं पाहिजेच. माणसाने असा हा प्रसंग अनुभवला पाहिजे. त्यासाठी सुट्टी घ्या, सुट्टी टाका, पण आयुष्याचा असा एक प्रवास एन्जॉय करा. स्वप्न सुंदरी बघा, ह्यानी पण लिहिले स्वप्न सुंदरी बघा. स्वप्न सुंदर तर बघा, पण जगा पण. हा बघा मस्त एकदम पहाड आहे. सूर्य उगवायचा फक्त देरी आहे. सूर्योदय झाला, जी किरणं पडतील ना अजून त्या डोळ्यांवर, तो आनंद वेगळा आहे. वारी चालली
वारकरी समुद्र. रामकृष्ण हरी. ओहो सूर्य. अशा प्रकारे 400 किलोमीटर कंप्लीट केलेत आम्ही. अजून 475 किलोमीटर बाकी आहेत. ते होतील. मॅपवर तर 5चा टाईम दाखवत आहे. 5 साडेपाच. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. आता नाश्ता आता बघूया. नाश्ता डायरेक्ट दुसऱ्या राज्यात दुसऱ्या स्टेटमध्ये करणार. हां, रात्रीचा चहा झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि नाश्ता सकाळचा नाश्ता दुसऱ्या राज्यात. वा काय शॉक आहेत. मजा आहे. शॉक म्हणजे मजा आहे. म्हणजे आम्ही ठरवलं असतं इथे नाश्ता केला असता, मग आता एवढं कंप्लीट करतोय रस्ता, तर नाश्ता आता बाबा इथे करायचा नाही, नाश्ता दुसऱ्या राज्यातून करायचा हे ठरलं आहे. आता सूर्योदय झाला आहे. हा बघा सूर्योदय काय दिसतोय मस्त एकदम. तो ढग त्याच्यावर आला आहे. हा हा हा. हे सुख आहे. अशीच जर्नी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच प्रेम दाखवा तुम्ही. 100 फॉलोअर झाले आहेत. आपल्याला 500, 1000 असे टप्पे अजून पूर्ण करायचे आहेत आपल्याला सबस्क्रायबरचे. तर सगळ्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. @अक्षय राणे _10 ही ID इथे दिसेल तुम्हाला. असं झाडाच्या मधून असं सूर्य. अरे वा. थोडं जरा बघशील ना, थोडं बघायला तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल का माहीत नाही. सूर्याची किरणं ढगाच्या मागून असे वाटत आहेत वरती आलेत. म्हणजे काय डोळ्यांचा इफेक्ट आहे. आता आम्ही एवढं ट्रॅव्हल केल्यावर वाटत असेल. अजून तांबडं होईल आभाळ. अजून थोडा सूर्य वरती आला की तो बघा लाल तांबडा सूर्य. असं वाटतं हा फोटो काढावा आणि वॉलपेपर ठेवायला पाहिजे. वॉलपेपर असा रस्ता पाहिजे. हा सूर्य अजून जरा इथे समोर असता ना काय भारी वाटलं असतं. म्हणजे स्ट्रेट रोड एकदम. विजयापूर, हैदराबाद, सोलापूर. बॉर्डर आहे काय आहे. अच्छा हे थांबवत आहेत. बॉर्डर नाही रे ही. टोल प्लाझा वळसंग. ओहो आता वळसंग तर टोल क्रॉस. ह्याच्यानंतर अक्कलकोट येईल आणि अक्कलकोट नंतर आय थिंक बॉर्डर येईल, कर्नाटका बॉर्डर. कारण की अजून आम्हाला MHच्याच गाड्या दिसत. MH महाराष्ट्र. कर्नाटकाच्या अजून काय गाड्या दिसत नाही आम्हाला. अक्कलकोट मगाशी आय थिंक दाखवलेलं आम्हाला 18 किलोमीटर, 16 ते 18 किलोमीटर. आता आपण आलं मेंदुर्गी गावात. इकडनं कर्नाटका बॉर्डर 9 किलोमीटर फक्त. हे आहेत गावाखेड्यातले रस्ते. असं वाटतं परत आपल्या गावी आलो की काय.
बरं वाटतं जरा अशा रस्त्यांवर येऊन. पण आता सध्या आम्हाला असं झालं ना, ह्या रस्त्यानं मसाज होते पूर्ण बॉडीची. कंटिन्युटी गाडी चालवली ना, अरे बापरे. प्लेन रस्त्यावर आता पूर्ण जेवढा रस्ता गाडी चालवली ना आम्ही, पूर्ण स्ट्रेट पूर्ण स्ट्रेट. बॉडीनं स्टिफ झाली आहे, पूर्ण अकडल्यासारखे झाले. आता जरा झटके भेटून जरा ना असं वाटतंय मोकळी होते जरा बॉडी. पाय बी जरा आत्ता काहीतरी जास्त ब्रेक दाबतो असं वाटतं ना, तर त्या स्ट्रेट रोडला अजिबात ब्रेक दाबायची गरज वाटत नव्हती जास्त. पण आता जर ब्रेक दाबायला पण मेहनत करायला लागते. दो ब्रेक फक्त एका बोटाने नॉर्मल. दो बोट फ्रंटला थोडासा ब्रेक दाबवता, आता पूर्ण ब्रेक दाबायला लागते. तसाही कंटाळा आलेला, सरळ झाला ना स्ट्रेट रोडला एकदम कंटाळा आलेला. हां जरा ॲडव्हेंचर, फक्त ॲडव्हेंचर बाईक नाही आहे ऐका. हां बॉडी मसाज, फ्री बॉडी मसाज. हां मस्त एकदम. अरे शेती या साईडला, शेती या साईडला, शेती नाही या साईडला शेतीच आहे. दोन्ही साईडला शेती मध्ये रस्ता. मागच्या ब्लॉकमध्ये दोन्ही साईडला झाडं होती हायवेला आणि गार वारा होता. आता हे कवळं ऊन आहे, बॉडी गरम गेली सध्या, कारण की 6 वाजेपर्यंत थंडी चालू होती, गार वार एकदम. वा फोटोशूट नाही, गाडी बंद मला. अरे वा, लाल परीला व्हाईट बॉर्डर खाली ही भेंडी. मस्त खाली उतरलेलो आता. हा नाही आपण एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे रे, आपण एक्सपिरियन्स. अच्छा याला एक्सपिरियन्स बोलता येत ना मेंशन. हा ना, एक्सपिरियन्स ड्रायव्हर. काय स्मूथली खाली गेलो, स्मूथली वरती आलो एकदम. रस्ता माहीत नसताना म्हणजे नॉर्मल पुढे बघितलं म्हणून कळलं तरी रस्ता आहे चढायला थोडं तरी. नाही कळलं असतं ना जागेवर थांबवली असती, काय फरक पडला नसता. गेली असती बाजूने एस टी, थांबलो असतो, गेल्यानंतर परत चालू केली असती गाडी. घाई आपल्याला करायची नाही तशी. मग स्लोगन आहे, अति घाई संकटात नाही. इथे मोस्ट सगळ्यांकडे प्लॅटिना नाही, स्प्लेंडर गावची शान आहे. स्प्लेंडर इकडे, स्प्लेंडर, शाईन आणि युनिकॉर्न. आता एका काकांना विचारलं तर हे बोलले ही बॉर्डर आहे. आता नंदन हरिमन 4.5 किलोमीटर्स. आदिशक्ती श्री मल्लम्मा देवी श्री हुलगम्मी देवी महामंदिर हिप्परगा पुढून. अरे वा, पक्षी मस्त तिकडे छोटा. अरे वा, पूर्ण ऑइली स्किन झाले पूर्ण. यो चला. गुगल काकांना विचारलं आम्ही तर हाच रूट दाखवलाय. मेन रूटची काय बॉर्डर बिर्डर काय माहीत नाही आता आम्हाला, पण बघूया आता.
पुढे आता कुठे रोड जातोय आता गुगल नेतोय आम्हाला काय माहिती. आता तरी गावच्या मातीचा सुगंध आणि ते शेतीचा सुगंध येता मस्त येतो. दमट वारा थोडा वाटतो, दमट गारवा. हा मस्त एकदम. हेच तर पाहिजे आयुष्यात. प्रॉपर कर्नाटक. आता हा मिक्सअप आहे गाड्या. MS पण आहेत, KA पण आहेत कर्नाटकाच्या. हा टोन जरा वाटली, त्यांना विचारलं ना त्यांची टोन जरा वाटली थोडी कन्नडी लोकांसारखी. मराठी बोलत होते पण ती टोन असते ना बोलायची ती समजून येते लगेच. म्हणजे आपण आतल्या साईडने आलो आपण. ओके हां शबाश. मी स्वतःला शाबाश बोलतो कधी पण. गाडी मी चालवतोय आणि स्वतःला बोलावा शाबाश. नाक जाम झालं बघ लगेच. दमट हवा झाली ना गावची, नाक जाम झालं लगेच. आता व्हॉइस पण बेकार जात असेल माझा आता. ठरवलेलं दुसऱ्या राज्यात जाऊन नाश्ता करूया. आता आतून आलोय का म्हणून काय जवळपास काय दिसतच नाही कुठे नाश्ता करायचा काय. आणि नाही म्हणून वाजले किती हे बाबा, 8 वाजलेत. आता असाच रस्ता भेटत गेला तर डायरेक्ट दुपारचा जेवण भेटतं काय माहीत नाही. आता काहीच नाही आहे कुठे. नाही तर कोणतं तरी घर पकडायला लागेल, त्यांना विचारायला का नाश्ता द्याल का. लांब लांब अजून काय दिसत नाही. हो मस्त. अय्या असं तर मागे बसू आणि चालवतो गाडी. आता नाश्ता करायला कुठे थांबतो तिकडेच तुम्हाला भेटतो, तिकडे चालू करतो व्लॉग. परत तुमच्याशी बोलतो, तुम्हाला माझी बडबड ऐकवतो. चला तर ॲट लास्ट मेन हायवेला पोचलो रोडवर. बापरे कुठे काहीच ना खायला यांच्या इथे. आतल्या रोडला तर अजिबात नाही. आता बघूया दुसरं स्टेट बोलून ह्या स्टेटनी तर वाटर लावून टाकली. काय बोलतो बघ, बोल कोणतं चांगलं वाटतंय बघ. कोणतं चांगलं वाटतंय. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. आता आपला इथे नाश्ता झाला आहे. कर्नाटकाचा चेकपोस्टच म्हणायला लागेल नंतर. ओल्ड चेकपोस्ट. इकडनं अजून 384 किलोमीटर बाकी आहे. आणि ते पण आता मॅपवर दाखवत आहे 8 तास. 8 तास तर लागणार नाही मला वाटत नाही. तर रोडची कंडिशन कशी असेल ते आपल्याला सांगू शकत नाही. आता बघूया तिकडं निघू आता.
थोडा वेळ कळू